माझा परत एकदा मी रत्नाकर गायकवाडांकडे जातो. गायकवाडजी, आपण पर्सनल एलिगेशन्स करतायत, ते बेस, त्याला काही बेस आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक मुद्दा इथे आता स्वतः आनंदराज आंबेडकरांनी विचारला, आपलं म्हणजे रत्नाकर गायकवाडांचा या ट्रस्टच्या बाबतीत लीगल स्टँडिंग काय आहे, तुमचा होल्ड ऑथॉरिटी नेमकी त्या बाबतीतली काय आहे? आणि हा लॉजिकल प्रश्न म्हणून घ्या, पर्सनल एलिगेशन्स नको प्लीज. हे बघा, मला प्रश्न विचारला, मला उत्तर देऊ द्या. मध्ये कोणाला लुटबुट करू देऊ नका कृपया, नंतर मी चाललो. ठीक आहे. जर मला प्रश्न विचारला, कोणी लुटबुट मध्ये करू नये. दुसरे बोलत असताना कशाला मध्ये बोलता? मग माझा रोल सल्ला देण्याचा आहे आणि तो सल्ला ऐकण्याचा किंवा न ऐकण्याचा त्याचं जो डिस्क्रिप्शन आहे ते ट्रस्टचं आहे. आता मी सल्ला देत असतो त्यांना. मला माझा जो काही 40 वर्षाचा प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव आहे, 40 वर्ष मला आउटस्टँडिंग सीआरस मिळालेले आहेत. इतरांचं मला काही माहिती नाही, पण मला माझं माहिती आहे की माझा निष्कलंक रेकॉर्ड आहे. कोणतीही जमीन मी एक इंचही ताब्यात घेतलेली नाही, हे मी सिद्ध करू इच्छितो. पण रत्नाकर गायकवाडवर चर्चा करायची असेल, सेपरेट करा, माझी तयारी आहे. कारण 1 तारखेची वाट मी अजून बघतो आहे 40 वर्षानंतर. आता मी आपल्याला सांगतो की आपण कृपया मूळ मुद्द्यावर लक्ष द्या की इथे बाबासाहेबांच्या स्वप्नाला काहीच महत्व नाही का आजच्या डिस्कशन मध्ये? बाबासाहेबांचं स्वप्न या प्लॉटवरचं पूर्ण झालं का? यस ऑर नो हे उत्तर मला द्या आपल्या सर्वांकडून. बाबासाहेबांची जी अपेक्षा या प्लॉट कडून होती ती अपेक्षा पूर्ण झाली का? का ते मंगल कार्यालय म्हणजे एवढं पवित्र होतं की ते बुडलं, म्हणजे आंबेडकरी चळवळच बुडली, हा जो लोकांचा समज करून देण्यात आहे. या मंगल कार्यालयाच्या, या आंबेडकर भवनाच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांचा काही संबंध नाही. ठीक आहे. आनंदराजांना मी तुमचा प्रश्न विचारतो. आनंदराजी, त्यांचा मुद्दा आहे की जर का एवढं या आंबेडकर भवनाचं एवढं महत्व होतं तर त्याच्यात आंबेडकरांच्या विचारांचं स्पिरिट, खरंच उद्दिष्ट पूर्ण झाली का? आणि त्यासाठी आपण काय केलं होतं? आपण आपण सगळ्या आंबेडकरी कुटुंबियांनी. पहिल्यांदा आंबेडकर कुटुंबीय त्या ट्रस्टवर कधीच नव्हतं. त्यामुळे आंबेडकर कुटुंबियांनी काय केलं याच्यापेक्षा जे ट्रस्टी आतापर्यंत झाले त्याच्यामध्ये एक रत्नाकर गायकवाड सुद्धा ट्रस्टी झाले, चेअरमन झाले. त्यांना जेव्हा RTI खाली त्यांच्या विरुद्ध अर्ज झाला तेव्हा त्यांनी त्यांचा चेंज रिपोर्ट सादर करून मी 1-1.5 महिन्यासाठी ट्रस्टी झालो. चुकीचं ते ट्रस्टी बरोबर चेअरमन किंवा ट्रस्टी झाला, काय झालं तर तुम्हाला माहिती, आम्हाला सांगण्यात आलं चेअरमन झालं तिथे. आणि त्यानंतर त्यांनी ती माघार घेतली आणि त्यांनी राजीनामा दिला स्वतःच्या या खुर्चीच वाचवण्यासाठी. तेव्हा या सर्व मंडळींनी आधी पहिल्यांदा 1 मिनिट, आपण 1 मिनिट 40 वर्षाच्या प्रदीर्घ कामकाजामध्ये आपण समाजासाठी काय केलं, हा एक महत्वाचा प्रश्न आहे की उत्तमराव खोब्रागडे काय केलं आणि त्यांनी काय केलं, असं जर आपण चर्चा केली मी 40 वर्ष गव्हर्नमेंट मध्ये काम करायचं आणि रिटायर झाला एकदम मी कुठच्या तरी ट्रस्टचा मालक झाल्यासारखं वागायचं. आणि जे 40 वर्ष ह्या इथे आंबेडकरी चळवळीमध्ये डांगळे असतील, ननावरे असतील, अनेक आहेत की ज्याने या 40 वर्ष घालवली, हे लायक नाहीत का ते ट्रस्टी बनण्यासाठी? हे माझा विचार आहे. आणि मी तर असं म्हणतो की जर समाजातल्या खऱ्या अर्थाने म्हणजे आंबेडकरांना, म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी आपल्याला, आनंदराज आंबेडकरांना ट्रस्टी व्हायचं हे या सगळ्या वादाचं मूळ आहे. असं कधीच म्हटलं नाही हो. आम्ही ऐका, मी सांगू शकतो मी काय काम केलेलं आहे. आंबेडकर फॅमिली 4 तास इथे सांगू शकतो मी काय काम केलेलं आहे. तुम्ही सांगा 4 तास काय काम केलंय तुम्ही, काय दिवे लावले तुम्ही. आता 7-8 महिन्यापूर्वी आलेले आहेत आणि ते आता उगाच गडबड करतात. आणि बाबासाहेबांच्या ऐका, आता हे स्वतः का बोलतायत असं मला त्यांना प्रश्न आहे. स्वप्न पूर्ण झालं का हे तुम्ही घेणारच नाही मुद्दा. तो मुद्दा तुम्हाला अडचणीचा आहे. बाबासाहेबांच्या विचाराच्या बद्दल तुम्हाला घेणं देणं नाही. तुम्हाला काही घेणं देणं नाही. तिथं मी एक दुसरा बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक काही घेणं देणं नाही बाबासाहेबांच्या विचाराचं. आणि लोकांचा बाबासाहेबांनी आपल्या मुलाबद्दल काय केलंय की असे मुलं झाले तुमच्याकडे विश्वास नाही, त्यामुळे तुम्हाला जायची पाळी येते. परंतु आधी तुम्ही स्वतःचं लीगल स्टेटस नीट करा. आणि बाबासाहेबांनी म्हटलं आहे आणि त्यांचे हे मुलं तुम्ही बोलायला हे करा, स्वतःचं आधी लीगल स्टेटस. प्लीज आपण एका वेळी एक बोलूया. खोब्रागडे, या मुलाला पैसा पाहिजे, पैसा पैसा पैसा. गायकवाड साहेब ऐका जरा, आता
राखण्यासाठी सन्मान्य रामदासजी आठवले साहेबांनी सुचवलेला तोडगा आपण उभयंतांनी मान्य करावा आणि ही जी अब्रूचे धिंडवडे निघत आहेत ते थांबवावे. दुर्दैवानं आंबेडकर भवन मध्ये ज्या प्रकारचा वाद आहे, एकाने कृपया एकाच वेळी बोलू नका, त्याच्यामुळे आपल्याला कुणालाच बोलणार नाही प्लीज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या इतर संस्थांमध्ये आहे, सिद्धार्थ कॉलेजमध्ये देखील वाद आहे. एक प्रश्न मी सगळ्यांना थांबवतोय. मी एकच प्रश्न पहिल्यांदा गायकवाडांना विचारतोय. गायकवाडजी, समजा ठीक आहे तुमचे इंटेन्शन चांगले होते गायकवाडजी, प्रश्न असा आहे ही कारवाई होत असताना आंबेडकरी चळवळीतली काही मान्यवर मंडळी ती मानायला हरकत नाहीये तुमची, आठवले असतील, आंबेडकर असतील, कोणाकडेही जा, या सगळ्यांना विश्वासात का नाही घेतलं गेलं, या एका प्रश्नाचं काय उत्तर? मी चलतो कारण अशा युजलेस माणसाबरोबर चर्चा करण्याची मला इच्छा सर नाही. प्लीज असं पर्सनल तुम्ही होऊ नका, तुम्ही फक्त लॉजिकचं तर उत्तर द्या. आपण असं कोणालाही असं करू शकत नाही सर. माझी विनंती आहे आपल्याला, आंबेडकरी समाज आपल्याकडे बघतोय. गायकवाड सर, त्यांना ठाण्याला पाठवा, त्यांना ठाण्याला मेंटल पाठवा. संतुलन सुटलाय, संतुलन सुटलाय त्यांचं मानसिक. गायकवाड सर, माझा तिकडे कॅमेरा पर्सन असेल तर मी विनंती करेन. गायकवाड सर, एक प्रश्न आहे, तुम्ही लॉजिकल तुम्ही उत्तर दिलं नाही तर लोकांच्या मनात शंका वाढत जाणार आहे. काय लायकी आहे तुमची? 50 वर्ष हाडाची काळी केली, तिथली जागा खाली करण्यासाठी आम्ही वारंवार केल्या आणि आम्हाला युसलेस म्हणतो. अरे तुला जनता कशी काय करेल, आम्हाला युसलेस म्हणणाऱ्याचं तुझं बघ काय स्थान आहे, ते काय स्थान आहे ते बघ. सरकारी नोकरी केली म्हणून काय समजून स्वतःला. माझी आपल्याला विनंती आहे, चर्चा थांबवण्याची नाही. ऐकून घ्या, या माणसाचं इथे योगदान काय आहे, काय योगदान म्हणणं आहे. पैसे करायचे आणि हे करायचं, डाग लागत नाही. त्याच्या सगळ्या ट्रस्टची चौकशी झाली पाहिजे, अधिकारी अटक झाली पाहिजे, एक्सपोज होतात, असं माझं मत आहे. खोबरागडेजी बोला, तुमचा मगाशचा राहिलेला मुद्दा पूर्ण करा. प्रश्न असा आहे इथे, त्यांनी जर का कारवाई केली त्यासाठी ते कायद्याचा आधार घेत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की हा कायद्यानुसार झालेला आहे आणि त्याच्या मागे आंबेडकरी भवन का पाडलं, कारण तिथे काहीतरी बनणार आहे म्हणून. मग मुद्दा काय वादाचा? प्रश्न असा आहे, कशाने बनणार आहे, कुठून पैसा येणार आहे तो. म्हणजे मी तर म्हणतो की या सर्व प्रकरणाची CID कडून चौकशी व्हायला पाहिजे. आयुष्यभर नोकरी करणारे लोक सडनली येतात कसे काय, ट्रस्टवर मालकी कशी होते, 1 महिन्यासाठी ट्रस्टी बनतात, एका महिन्यानंतर लोकांना मागे घेतात आणि स्वतः राजीनामा देतात, कारण काय, नंतर मेहुण्याला देतात. असं हे काय उत्तमराव, तुमचा आक्षेप नेमका कशावर आहे हो? रत्नाकर गायकवाड करतात म्हणून आहे का? आणि परवा जेव्हा सिद्धार्थ विहार पाडलं तेव्हा तेव्हा कुठे गेला होता आपण? सिद्धार्थ विहाराची पाडकाम केलं, 354 ची नोटीस दिली आणि जमीन जप्त करण्याचं जे चळवळीचं ऐका 4 वर्ष ती नोटीस चालू होती, 1 महिना ते विहार पाडलं नाही. आणि त्यावेळेस ऐका जेव्हा गव्हर्निंग आणि तिथे पाडल्यानंतर काय करणार आहे याचं उत्तर कोणी देणार आहे का? तिथे निदान रत्नाकर गायकवाड म्हणतात बरं, आनंदराजांचं ऐकून तर घ्या, नवावरेजी. ऐकून तर घ्या त्यांचं. ते कोण बांधणार आहेत? ज्यांनी दलित पॅंथर सारखी दलित साहित्याची चळवळ ज्या सिद्धार्थ विहारात निर्माण झाली, तो सिद्धार्थ विहार जमीनदोस्त केला, तेव्हा कुठे होते संधी अधिकारी? ठीक आहे, मी मला माहिती आहे खोबरागड्यांसाठी प्रश्न, पण त्यापूर्वी मला पुण्याला जावं लागणार आहे. आपल्यासोबत सुषमा अंधारे आहेत. अंधारे मॅडम, हा सगळा विषय तुम्ही बघताय आणि त्याच्यामध्ये आता रत्नाकर गायकवाडांनी पण मुद्दा मांडलेला आहे. पण पर्सनल अलिगेशन्समुळे मूळ मुद्दा की आंबेडकर भवनाच्या ठिकाणी एक मोठी इमारत बनणार आहे आणि तिथे आंबेडकरी कार्यासाठीच ती वापरली जाणार आहे, हा मुद्दा दुर्लक्षित होतोय का सुषमाताई? अगदीच. मी मगाशीही म्हटलं होतं की चर्चा फार वैयक्तिक पातळीवर जाते आणि यामुळे खरंच चळवळ डागाळली जाते. डांगळे काका हे आमचे प्रचंड आदरणीय आहेत. डांगळे काकांकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. जी घटना होऊन गेली आहे त्यावर आता चर्चा करण्यापेक्षा पुढे काय करायचं यावरती चर्चा करणं जास्त गरजेचं आहे. घडलेल्या घटनेवर जर आपण बोलत राहिलो तर आपण फक्त आणि फक्त नाही. पण सुषमाजी, तुम्ही आंबेडकर भवन पाडल्या जाण्याच्या भूमिकेबद्दल आपलं काय मत आहे? रत्नाकर गायकवाडांच्या हस्तक्षेपाशिवाय ती पाडली गेली नसती, त्याबद्दल आपलं मत काय ते सांगा आम्हाला. येस प्रसन्नजी, माझं म्हणणं असंच आहे की कुठलाही एखादी ऐतिहासिक वास्तू जेव्हा मोडकळीस येते तेव्हा तिचा जीर्णोद्धार केला जातो. तो जीर्णोद्धार ज्या पद्धतीने, कदाचित यामुळे मी हे समजू शकते की लोक संवेदनशील आहेत, बाबासाहेबांशी संबंधित गोष्ट असल्यामुळे लोकांचं पॅनिक होणं मी समजू शकते. परंतु वारसदार कशाला म्हणायचं, वारसदार कशाने ठरतो याचाही विचार केला गेला पाहिजे. कारण
या सगळ्या एकूण भूमिका तपासून पाहताना आपण एका गोष्टीकडे जरा दुर्लक्ष करतोय. सामान्य माणसाच्या 10 पिढ्या आलेल्या असतात, पण त्याच्या 5व्या 6व्या पिढीचं नाव कुणाला लक्षात राहत नाही. बाबासाहेबांचं नाव, शिवाजी महाराजांचं, शाहू महाराजांचं नाव लक्षात राहतं, ते विचारांनी लक्षात राहतं. विचारांमुळे महापुरुष जिवंत असतात. मग विचारांचा वारसा आपल्याला जपायचा आहे की तोच मुद्दा चाललाय सुषमाजी, की विचारांचा वारसा अगदी. आणि गायकवाड राहिला प्रश्न गायकवाड सरांच्या भूमिकेचा, तर मला असं वाटतं की गायकवाड सरांची भूमिका अगदी एकटं पाडल्यासारखं आणि वैयक्तिक बोलल्यासारखं न करता आपण सगळ्यांनी हे समजून घेऊया की ज्या पद्धतीने वैयक्तिक आरोप गायकवाड सरांवर मला सुषमाजी तुमचा मुद्दा लक्षात आलेला. मी पुन्हा छोटासा ब्रेक घेतोय. मी एक ब्रेक घेतोय. ब्रेकच्या नंतर मला डांगाईंकडे जायचं, कारण मला मगाशी सगळा जरा थोडा गोंधळ झाल्यामुळे मला डांगाईंकडे जाता आलं नाही. आणि माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, कृपा करून पर्सनल एलिगेशन टाळा. आपण फक्त मुद्द्यावरती येऊयात. ब्रेक नंतर मला डांगाईंकडे पण जायचंय. छोटासा ब्रेक. पाहत राहा जय महाराष्ट्र.